रोहित शर्माला कर्णधार पदावरून का हटवले? रोहित शर्माला कॅप्टन्सी पदावरून का काढून टाकले आणि शुभमन गिलला कॅप्टन का केले? याचे कारण आता अजित आगरकर यांनी सांगितलेले आहे. तर त्याचे कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. तर BCCIने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. 2025 चॅम्पियन ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याच्या जागी 26 वर्षीय तरुण सलामीवीर शुभमन गिलला वनडे संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, रोहित शर्माने स्वतःहून कर्णधारपद सोडले का, की त्याला पदावरून हटवण्यात आले आहे? सध्या याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता झालेली नाही. भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर याच्या वक्तव्यावरून असा संकेत मिळत आहेत की रोहितला कर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे. शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच श्रेयस अय्यरला 3 सामन्याच्या मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पुष्टी केली आहे की रोहित शर्माला कर्णधार बदलाबद्दल आधीच कळवण्यात आले होते. मात्र जेव्हा त्यांना विचारण्यात आले की रोहित आणि विराट 2027चा वर्ल्ड कप खेळणार का, तेव्हा त्यांनी यावर थेट उत्तर दिले नाही. आगरकर म्हणाले की सध्या ते या फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत आणि आम्ही त्याची निवड केली आहे. 2027 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर मला वाटते आजच्या कर्णधारपद बदलाच्या दिवशी त्यावर चर्चा करण्याची काहीही गरज नाही. रोहित शर्माने हा निर्णय कसा घेतला असे विचारल्यावर आगरकर म्हणाले, ही बाब निवड समिती आणि रोहित यांच्यातील आहे. आगरकर यांनी स्पष्ट सांगितले की आता पुढे काहीच वनडे सामने उरले आहेत, त्यामुळे तिन्ही फॉर्मॅटसाठी 3 वेगळे कर्णधार ठेवणे अशक्य आहे, कारण त्यामुळे रणनीती आखण्यात अडचण येते. त्यांनी म्हटले, व्यवहार्य दृष्टिकोनातून पाहता तिन्ही फॉर्मॅटसाठी 3 कर्णधार ठेवणे शक्य नाही, त्यामुळे रणनीती ठरवणे अवघड आहे. ते पुढे म्हणाले की एखाद्या टप्प्यावर जाऊन तुम्हाला पुढील विश्वचषकाचा विचार करावा लागतो आणि हा फॉर्मॅट आता फारच कमी खेळला जातो, त्यामुळे नव्या कर्णधाराला संधी देण्यासाठी जास्त सामनेही उपलब्ध नाहीत. त्याला स्वतःला तयार करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे, असे अजित आगरकर म्हणाला. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? BCCI आणि अजित आगरकर याच्या निवडीबद्दल आपण खुश आहात का? रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवणे याविषयी आपले काय मत आहे? आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे कळवा. आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.